ए पुष्पा पुष्पा कुठे गेला तर छान खाया. अगं आजे जरा काम होतं म्हणून बाहेर गेलेलो. अरे तुला उठला फोड तुला एकांगी वाद झालाय तुला कुठं बोंबला फिरतीस घरात बस की जरा. गप म्हातारे एक अंगी वाद झाला म्हणून काय झालं अजून व्यवस्थित चालतोय मी. नरसाळ्या तुला उठला फोड तुला उद्या नागरमोडीला औषधाला जायचं आहे. अगं म्हातारे गप मला नको नागरमुळीचं एक काय ती नागरमुळीचं एक अंगी वातावरचं औषध खांदावर करायची आता स्टाईल झाल्या माझी त्यामुळे नको मला औषध ती. राहू दे माकडा दुसरी बाजू वाकडी झाल्याशिवाय तुला अक्कल येणार नाही. हे म्हातारे जरा शुभ बोल. पुष्पा खाली वाकून तेवढी मिसरी डबी दे रे. हे म्हातारे मैं पुष्पा पुष्पराज झुकूंगा नाही साला. तुला उत्तरा फोडानं तुला ती डबी दे पहिली. देतो देतो म्हातारे आईला या पुष्पाबाईची काही इज्जतच ठेवा ना म्हातारे. बर हॅलो बोला शेठ. पुष्पा आत्ताच्या आत्ता जा आणि मंगलसिनीला सांगून ये आम्ही आता तुला लाकडं देणार नाही डायरेक्ट मुरगन भाईला देणार आहे. बर बर ठीक आहे शेठ आत्ताच जातो. बोल कोण रे तू? पुष्पा पुष्पराज झुकूंगा नाही साला. बोल काय काम आहे तुझं? मला रेड्डी बाईने पाठवलं या लाकडाचा विषय बोलायला. ए रेड्डी भाईचा माणूस आहे खुर्ची द्यायला बस आहे. पुष्पा पुष्पराज झुकूंगा नाही साला. बोल काय काम आहे? इथनं पुढं आम्ही तुला लाकड देणार नाही डायरेक्ट मोर्गन व्हायला देणार आहे. आणि आम्ही तुझं ऐकलं नाही तर? ऐकलं नाही तर पुष्पा पुष्पराज झुकूंगा नाही साला. ती बंदूक बघितल्यास का? बघितल्या. बोल आता काय काम आहे? भाई तुम्हालाच देतो लाकड पण मला घरला जाऊ दे. आय वाट बघते माझी. घरला बिरला काय सोडणार नाही पाय बांधून मारणार आहे तुला पाय तुटस तोवर. पाय तुटस तर आईला भजी केली ती जाऊ दे घरला मला. बर सोडतो तुला घरला पण मगाची डायलॉग मांडलाच नाही दाढी हात फिरवून तो डबल म्हणून जाऊ मला. म्हणतो की भाई पुष्पा पुष्पराज झन 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 आईला काय झुणका भाकर चपात्या भाई एबीसीडी म्हणू का? तोच डायलॉग म्हणून जाऊ डबल. भाई कोणाला तर फोन करून विचार का? कर फोन कोणाला तरी. हॅलो आजी अगं तेव्हा मी घरात असताना कुठला डायलॉग म्हणतो तो दाढी हात फिरवून असा. पुष्पा पुष्पराज मैं झोपूंगा नाही साला बोंबला थिंडू गावभर. अगं म्हातारे तसा नवा डायलॉग ठेव फोन तू. भाई अल्लू अर्जुनला फोन करून जरा विचारू दे. बर कर फोन. हॅलो अल्लू भाई. बोल वाडीवरचं पुष्पा येलो येल्लीत रे अव ती तुमचा पिक्चर मधला डायलॉग कुठला होती दाढीवर हात फिरवून? पुष्पा पुष्पराज येवती गेडंगा. अहो भाई कन्नड मध्ये नको मराठीत सांगा मराठीत. मराठीत ते डायलॉग येत नसतं मला माझं डबिंग दुसऱ्यानंच केलं या. आईच्या गावात भाई डायलॉग येईना मला. आता तुला गोळीच घालतो. भाई ऐका की माझ्या घरात एक ट्रक भरून लाकड आहे ती तुम्हाला देतो. बर, चल बरोबर चला घरला आमच्या. ए घर चला. ए पुष्पा कोण या टरबूज घेऊन आलात घरला? अगं आजे ग बस ह्यो लय मोठा गुंडा आहे. मग या टरबूजाला घरला कशाला आणलं? ए म्हातारे इज्जत काढ नको ट्रक भरून ठेवलेलं लाकड कुठं आहे दे मला. तुझ्या काय बाण ठेवा दिली तू कुत्र्या तुला घातला डबरे तुला तो. आजे अगं ग बस काय बोलू नको. ए पुष्पा तुझ्या म्हाताऱ्याला गपासाय सांग गोळ्या घालीन तिला. भाई बंदुकीतल्या गोळ्या 8 दिवस विसरले त्या. काय काय झालं? काय नाही तुझ्या म्हातारीनं माझा मोठा अपमान केलाय तिला ठार मारेन. तुझा पाय आला पाहिजे कुत्र्या ठार मारायला. परत अपमान. आजे अगं ग बस की. बाय बाय सॉरी 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 बाय. ए म्हातारे पाया पण माझ्या लवकर. इकडे इकडे काय शांता शांताबाई मी झुकून गेलाय साली. तुझ्या तर आता बाय सॉरी सॉरी माफ करा आजीला सॉरी बाई. जा मग कुठे लाकडं घेऊन यायचा जा. बाई घरामागे ट्रक उभा केलाय त्या ट्रक मध्ये लाकडा आहे ती आणि ट्रक चावी आजीकडे आहे. ए म्हातारे कुठे चावी ट्रकची दे नाही तुझ्या नातवाला गोळी घालीन. थांब टरबूजा तुला देतो चावी चल माझ्या बरात. चला. ए बारक्या कसा आहे माझा वट म्हातारी चावी द्यायला तयार झाली इधर बंदूक आणून चावी घेऊन. कुत्र्या तुला सांगितलं
बारक्या पोळ म्हातारीने मला फसवला असता